जेव्हा आपण ज्या माणसावर आपलं प्रेम आहे, ज्या माणसाचा आपण आदर करतो, त्याच्याविषयी बोलायला जातो ना, तेव्हा भावनांचा कल्लोळ मनात उठत असतो. आपल्या सगळ्यांच्या भावना आम्ही समजू शकतोय, पण वेळेचं भान आपल्याला राखावं लागणार आहे. आज आपण अमृत महोत्सवी सत्कारानिमित्त या ठिकाणी सगळे जमा झालेलो आहोत. श्रीयुत शांतीतीर्थ स्वामी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या सहजीवनाविषयी जर सांगायचं तर काही ओळींमध्ये एका काव्यामध्ये मी आपल्याला सांगेन. प्रीत आता झाली जुनी, नवी पालवी फुटावी मनाला, चिंब भिजून जगावं निसटून जाणाऱ्या क्षणाला, गीत जरी झालं जुनं, चाल नवी लावावी त्याला, मोकळ्या श्वासानं गावं रंग भरावे जीवनाला. तू अगदी स्पष्ट ऐकावं मुक्या माझ्या बोलांना, तू तुझं बोट द्यावं मी बघितलेल्या स्वप्नांना. गरज असेल जेव्हा तेव्हा तू थोडासा माझा आधार घ्यावा, चालेन मी स्वतः एकटा, उठताना तू फक्त हात द्यावा. आणि या दाम्पत्याचा हा सत्कार, वेगवेगळे पैलू आत्ताच पप्पांचे आपल्या सगळ्यांसमोर आपल्याला खरं म्हणजे ते ज्ञात होतेही आणि त्याची कल्पना आपल्याला होतीही. हे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर आत्ता उलगडलेले आहेत आणि या पैलूंमागचा हात म्हणजे सौभाग्यवती ललिता स्वामी या दाम्पत्याचा सत्कार या ठिकाणी आता केला जाणार आहे. हा सत्कार मठपती आणि स्वामी परिवाराच्या वतीनं केला जाणार आहे. मी विनंती करते श्रीयुत शिवराज मठपती आणि त्यांच्या सौभाग्यवती विमल मठपती यांना त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर श्रीयुत मनमथ स्वामी आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कस्तूर स्वामी यांनाही विनंती आपण मंचावर यावं आणि हा सत्कार आपण करावा. मी त्याचबरोबर विनंती करते महादेवी, जयदेवी, शिवप्रकाश आणि ज्योत्स्ना यांना त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि श्रीयुत शिवराज मठपती हे सौभाग्यवती ललिता स्वामी यांचे बंधू आहेत, त्यांच्या वतीनं हा सत्कार केला जातो आहे. सपत्नीक सत्कार केला जात आहे. शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार केला जाणार आहे. आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. वाचन, संशोधन, लेखन हे पप्पांचे छंद आणि त्यांचे छंद केवळ सांगण्यापुरते किंवा कागदावर लिहिण्यापुरते नाहीत. ते छंदाच्या फंदात असे काही अडकले, संशोधनादी कलागुणांनी त्यांचं जगणं असं काही व्यापून टाकलं. संशोधन हा त्यांच्या जगण्याचा असा काही अविभाज्य भाग होऊन गेला की त्यांनी आपल्या 5ही अपत्यांना शोध संस्कार देतच मोठं केलं. त्यांच्या या शोधकीय व्यक्तिमत्वाला पावती मिळाली ती 2003 साली प्राप्त झालेल्या कैलासवासी डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्काराच्या रूपानं आणि 2006 साली गुरुगौरव महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं. खरं तर कोणत्याही पित्यासाठी मोठा पुरस्कार असतो तो त्यांच्या अपत्यांची दैदिप्यमान कारकीर्द आणि अपत्यांनी पित्याला दिलेले हात. आपण पाहतो आहोत आज समाजात काय होतंय.
एकीकडे वृद्धापकाळात मातापित्यांना वृद्धाश्रमात आणि अक्षरशः रस्त्यावर सोडणारी मुलं ही खरं तर समाजाला लागलेली एक कीडच, आणि दुसरीकडे पित्याचा कौतुक सोहळा करणारी महादेवी अर्थात ताई, जयू, राणी, राजू, मनी ही अपत्य समाजव्यवस्थेला तोलून धरणारी आधारस्तंभ आहेत. त्यांनी आपल्या पित्याविषयीचे त्यांचे विचार आणि काही वेळापूर्वीच राणीनं ज्या ग्रंथाचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे तो गौरव ग्रंथ आता प्रकाशित केला जाणार आहे. मी डॉक्टर इरेश स्वामी सरांना अशी विनंती करते त्यांनी हा गौरव ग्रंथ प्रकाशित करावा. ग्रंथोपजीवी असं या ग्रंथाचं शीर्षक आहे. ग्रंथ हीच ज्याची उपजीविका. खरं म्हणजे याहून सार्थ नाव या ग्रंथासाठी असणारच नाही. मंचावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते त्यांनी ग्रंथ विमोचित करावा. आता काय केलं काय राहिलं गणित नाही मांडायचं. आला क्षण फुलासारखा नाजूकपणे झेलायचं. खूप दिलत खूप केलत गुणांच्या खाणी झाल्या. तुमच्या या झाडाला फळाच्याच फांद्या आल्या. सारे होतो वेडावलेले अपयशानं खंतावलेले. दीपस्तंभ झालेले तुम्ही काटे किती तुडवले. रक्ताळले पाय दैदिप्यमान शिखराला आता वाटही जाय. असं या ग्रंथाचं वर्णन करणारी प्राध्यापिका ज्योतिस्वामी धामणकर हिनं हा ग्रंथ संपादित केलेला आहे. तिचं कौतुक करण्याची मी विनंती करते डॉक्टर इरेश स्वामी यांना. त्यांनी राणीचा सत्कार करावा आणि मी आमंत्रित करते तिचे यजमान श्रीयुत गजानन धामणकर यांना या दाम्पत्याचा सत्कार केला जावा अशी विनंती. श्रीयुत गजानन धामणकर आपण कृपया मंचावर यावं. सौभाग्यवती ज्योती आणि श्रीयुत गजानन धामणकर यांचा सत्कार हा खरं म्हणजे प्रातिनिधिक या पाचही अपत्यांच्या वतीनं स्वीकारला जाणारा सत्कार. कोणतंही अपत्य सत्कारापासून विन्मुख व्हावं अशी अजिबात परिस्थिती नाही आहे, पण वेळेचं भान ठेवून हा प्रातिनिधिक सत्कार एकाच अपत्याचा केला जातो आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत श्रीयुत शांतीतीर्थ स्वामी यांना. त्यांनी या सत्काराला उत्तर द्यावं. श्रीयुत शांतीतीर्थ स्वामी. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोडे सर, प्रमुख पाहुणे डॉक्टर इरेश स्वामी, आमचे संशोधन क्षेत्रातले सर्व मित्र शेदे पसारकर, शिवप्पा खक्के, अनिल स्वामी, BC स्वामी आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी. आमच्या 5 मुलांनी माझ्या परस्पर 2-4 महिन्यापूर्वी असा काही कट रचला आहे मला अलीकडं कळालं. तरी पण म्हणलं आपण माझ्या दृष्टीनं हे झालं की आपलं जे काही संग्रह होता तो
आता नीट करूया, त्याचं यादी करूया, त्याचं काय काय असं इकडं तिकडं झालं तर त्याला शिस्त लावता आली. कारण असं भरपूर कागदपत्र आहे, त्याला आणखी शिस्त लावता आली नाही. त्यामुळं आता तुम्ही जे काही केलं ते आम्हाला नीट दाखवा असंच जणू काही त्यांचा हे असेल. काय हिंडता काय फिरता, आत्ता दोघाला एका हारात घालून आणखी अडकवून टाकलं. कारण फिरणं आमचं जे हेच आहे, जीवनच आहे एका प्रेरणं. कारण त्याच्यामुळं थोडंसं बरं वाटतं, 4 लोकात आपले हे होतं. पण आता थोडंसं शिस्त लावून घ्यायचं मी ठरवलेलं आहे. स्वतःबद्दल जास्त बोलता येत नाही, बोलूही शकत नाही. आपण हे सगळ्यांनी मिळून सत्कार ह्याने आयोजित केला, आपण सर्व सहभागी झाला, त्याबद्दल मी प्रथम धन्यवाद व्यक्त करतो. पुस्तकामध्ये मी थोडंसं बऱ्यापैकी लिहिलं आहे, पण काही गोष्टी आता मला सांगाव्याच वाटतात. कारण मुख्य म्हणजे बसवलिंग हा जो संत आहे त्यानं आपल्या वडिलाबद्दल, दैवे माझा जन्म सुखाचा पै केला, साधूची या पोटी जन्म दिला, मुळी बाप होता ज्ञानी, म्हणून लागलो या ध्यानी, असं वडिलाबद्दल म्हणलं. आणि तो स्वतः संत झाला. तसं आमच्या वडिलांनी जे काही घरात वातावरण निर्माण केलं होतं त्याच्यामुळं मी या मार्गात शिरलो आणि वडिलांचं जे काही आहे ते चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला आणखी एक आश्चर्याची गोष्ट, मी वाचन मला 50-52 पासून मी वाचन करतो. आमच्या गावामध्ये पंचायत समितीचं ऑफिस, BDO ऑफिस होतं, त्याचं एक वाचनालय होतं. आम्ही लोकसत्ता, सकाळ असे सगळे पेपर आहे. वाचन चांगलं होतं, 7वीपर्यंत अभ्यासही चांगला होता. तर असं एकंदर हे होतं. पण चांगले शिक्षक होते. 10वीला आम्हाला धोकटे गुरुजी म्हणून फार मोठे कवी होते त्या काळातले. त्याच्यानंतरही चांगले शिक्षक लाभले. महाविद्यालयीन जीवनात तर मराठीची गोडीच लागली. पण पुढे योगायोगानं महाविद्यालयात चांगली संगत लागली, चांगलं वाचन झालं आणि मग मी या क्षेत्रात पडलो. संशोधन क्षेत्रात खूप बरे वाईट अनुभव आले. पण आम्हाला कॉलेजमध्ये आपल्याला वाटायचं व वीरशैवाचं साहित्य कसं नाही. आवळीकर आले होते उदगीरला कार्यक्रमाला, त्यांनी सगळं आमच्यासमोर भांडारच ठेवून. तेव्हापासून मग आपल्याला गोडी लागली आणि मग आम्ही त्याच्यात झोकून दिलं. असं हे शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर मी मनापासून शिकवण्याबद्दल चांगलाच होतो. ॲडमिनिस्ट्रेशन हा काही आपला प्रांत नव्हता, पण तेही सर्वांच्या सहकार्यानं निभवून नेलं. आता इथं शाळेबद्दल सांगितलेलं, बांधकाम केलं वगैरे, ते एक निमित्त मात्र आहे. मी एकट्यानं काही केलेलं नाही, पण आपल्या हातून व्हायचं होतं. एक योग असतो. आमचे शेजारी पोलीस, शाळेचे शेजारी PSI, तुम्हाला सांगतो तो PSI आरणभिंडीचा होता, सावतामाळ्याच्या गावचा होता. सज्जन माणूस, त्याच्या हाताने ड्रॉ काढला. त्या काळामध्ये रोज पेपरमध्ये यायचं, कुठंतरी अडकवलं, कुठंतरी काहीतरी झालं, कुठेतरी लपून केले असं. तर हे सगळं अशा व्यक्ती येतात आपल्या जीवनात आणि काहीतरी चांगलं करून जातात. त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. विद्यार्थ्यांना आणखी आपली आठवण येते. 73-74च्या बॅचच्या लोकांनी स्नेहसंमेलन बोलवलं होतं. 40 वर्षापूर्वीचा विद्यार्थी तो दिलीप कुलकर्णी, तो शरदर गर्भ विसार विसास मरारी सायकसा पार्थभुजांतरी शिरला नाग नायकसा, ही आर्या म्हणून दाखवलं त्यानं. ही अशी आजही आठवते म्हणली स्वामी गुरुजींनी म्हणलेली. तर एवढं, आणि त्यात आपला तर प्राचीन साहित्य हा आपला आवडीचाच विषय होता. त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं शिकवलं, त्याच्यामध्ये काही कसूर नाही. तर अशा रीतीने हे आपलं जीवन झालेलं आहे. मला वाटतं पुस्तकामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे, पण हे क्षेत्र केलं. मी शेवटी एक पत्र वाचून दाखवतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, आम्हाला चांगले शिक्षक लाभले होते, प्राध्यापक लाभले होते. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक चंद्रकांत भालेराव होते, नाटककार, ग्रामीण कथाकार. त्याच्यानंतर इर्लेकर बाई आम्हाला सेकंड इयरला आल्या, 6च महिने राहिल्या, त्या लगेच PhD करण्यासाठी गेल्या. त्यावेळी जाताना त्यांनी जे संदेश दिलेला आहे
तो वाचून दाखवतो. आपण सर्वांनी माझ्यावर जे अपार प्रेम केलं त्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करणार. तुमची माझ्याविषयीची आत्मीयता आणि मराठीवरील तुमची निष्ठा यामुळेच माझ्यावरील जबाबदारी मी काही प्रमाणात सहजपणे पार पाडू शकले. यापुढे कदाचित तुमच्या इच्छा बदलतील. जीवनात पुढील काळात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात राहा, पण मराठीवरील आपलं प्रेम व तिचा अभिमान विसरू नका. कारण मराठी ही फार तेजस्वी भाषा आहे. ती संपन्न आहे, समृद्ध आहे. म्हटलं तर प्रवृत्त, म्हटलं तर निवृत्त, म्हटलं तर आध्यात्मिक आणि म्हटलं तर लावणीसारखी रंगेल. तिचे जे स्वरूप आहे ते विविधांगी आहे, नित्य नूतन आहे. तिचा अभ्यास कधीही थांबवू नका. अधिक काय लिहिणार. तुमची सौ सुहासिनी रिलेकर. त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो मी आयुष्याभर पाळला. एवढंच या निमित्तानं सांगून मेरा जागा. धन्यवाद पप्पा.